प्रगटे रामरूप तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठ पूर्व पुण्य मग राम नामे उपजे आवडी सुख गडोगडी वाढू लागे महायोग पीठे तटे भीमरथ्या परम पुंडलिकाय दातुं मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकांक तेजोदिका मोदिवक्रम खलानीश बाधापनोधारि दक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं तपोज्ञान वैराग्यं भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं मुखेश वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूपम आता हृदया फुले चौफाळुनिया भले वरी बैसव पाऊले श्री गुरूंचे श्री माऊली मेरी मात है पिता मेरो तुकाराम इन दोनों के चरणों में प्रभु मेरा कोटि कोटि प्रणाम सबिंदु सिंधु शुष्कलस्तरंग भंग रंजितम विशत्सु पाप जात जात का दिवारी संयुतम कृतांत दूत काल भूत भीतिहारी वर्मदे वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे अलक्ष लक्ष लक्ष पाप लक्ष सार सायुधम ततस्तु जीव जंतु तंतु भुक्ति मुक्तिदायकम विरंच विष्णु शंकर स्वकीय धाम वर्मदे वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर जटाधरी शंकरे हर ओम नमः पार्वती पतये हर महादेव नरज लागता सहज वासनेचे बीज गळून जाय मग राम नामे उपजी आवडी सुख घडो घडी वाढू लागे प्रस्तुत प्राप्त स्थळी प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे तो महान संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आजच्या आपल्या परिक्रमेमध्ये चिंतन करण्यासाठी तो अभंग सेवेकरता निवडलेला आहे. अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे आणि संतांचं वर्णन करणारा अभंग आहे. संतांच्या सानिध्यात आल्यानंतर आपल्याला जी जीवनामध्ये जगत असताना जी वासना आहे ती आपल्या जीवनात घातक आहे. पण संतांचं जर चरण रजकर आपल्याला लाभलं तर ती वासना आपल्या मुळापासून नष्ट होते. वासना निघून गेल्यानंतर होतं काय तर मग राम नामे उपजे आवडी आणि सुख घडोघडी वाढू लागे. आपण आपल्या जीवनामध्ये सुखासाठी धडपड करतो आणि ते सुख प्राप्त आपल्याला कधी होतं वासना मुळापासून नष्ट झाल्यानंतर ते सुखाची प्राप्ती आपल्याला होते. पुढे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात कंठी प्रेम दाटे आणि नयनी नीर लोटे आणि हृदयी प्रगटे रामरूप म्हणजे त्या भगवंताचं नाम आपल्या कंठामध्ये आपल्याला प्राप्त होतं आणि हृदयामध्ये त्या नामाविषयी प्रेम आपल्यामध्ये जागृत होतं. मग असं हे नाम असं हे साधन किती सोपं आहे. तुका म्हणे साधन सुलभ घोमटे आणि परी उपतिष्ठ पूर्व पुण्य. हे साधन खूप सुंदर आहे, सुलभ आहे, सोपं आहे आणि पूर्वजन्मीची जर पुण्याई जर आपली असेल तर आपण ते नामचिंतन करू शकतो. असा सरळ प्रवचनाचा अभंगाचा भावार्थ. आपण आता आजपासून ओंकारेश्वरपासून परिक्रमा सुरुवात केली आणि आपला जो दुपारचा विश्रांतीचा जो ठेपा आहे तो महान सांगितलेली आहे. अगदी नर्मदा मैयेच्या काठावरती आणि नर्मदा मैयेच्या काठावरती महान तपस्वी भूमी असलेले संत श्रेष्ठ सियाराम बाबा यांच्या आपण सानिध्यात आलेलो आहोत. बघा ना संत किती महान आहे हो. आणि आता तरी कलियुगामध्ये 100 वर्ष आयुष्य सांगितलेलं आहे.
माणसाला. पण सियाराम बाबांच्या बाबतीत जर विचार केला तर आज 135 वर्षाचे महान तपस्वी साधू आज मैयाच्या तटावरती पाहायला मिळतात. किती भाग्य आहे आपलं. आपल्याला सुद्धा अशा महान संतांचं दर्शन आपल्याला प्राप्त होते. खरंच आपली पूर्वजन्मीची पुण्य आहे. मी तर स्वतःला भाग्यवान समजतो की जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आपल्याला काहीतरी पूर्वजन्माची पुण्याई असेल तरच आपण आज परिक्रमा करू शकतो आणि या संतांच्या सानिध्यात येऊ शकतो. किती महान साधू आहेत. आम्ही ज्यावेळेस 3 ते 4 वर्षापूर्वी पायी परिक्रमेला आलो, आम्ही इथं संध्याकाळची विश्रांती केली. बाबा आजही रामायण वाचतात. म्हणजे आपल्याकडे 70 ते 80च्या पुढे मनुष्य गेला की आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, चष्मा लागतो, साधं बोलता येत नाही. पण आज बाबा 135 वर्षाचे वय तरी बाबा आज रामायण वाचतात. हेच खरे कलियुगातले संत आहे. आणि अशा आज संतांच्या सानिध्यात आपण या ठिकाणी आलेलो आहोत. संत अगदी आपण संतांच्या सानिध्यात सहवासात परिक्रमा करतो आणि ह्या परिक्रमेचा तुमच्या जीवनात ज्यांनी योग घडवून आणला हे सुद्धा एक महाराज, आपण महाराज म्हणतो पण आपल्या पाहण्याचा दृष्टिकोन जर बदलला ते सुद्धा एक संतच आहे. असे श्री हरिभक्तपरायण आमचे स्नेही अण्णा महाराज, आपण यांच्या सानिध्यात आपण परिक्रमा करणार आहोत. पण परिक्रमा करत असताना काही नियमावली आहेत. परिक्रमा करत असताना प्रत्येक पावलाला काय घडला पाहिजे? नामस्मरणाचा घडला पाहिजे. काहीतरी प्रमाणे वाट नाम घेता वाट चाले आणि यज्ञ पाऊले. आता आपण पायी नाही पण गाडीने प्रवास करत आहोत. पण गाडीने प्रवास करत असताना सुद्धा काही नियमावली सांगितली परिक्रमा करण्याची. कुणी कोणाशी बोलायचं नाही. आपलं सतत नामचिंतन चालू पाहिजे. सतत नामचिंतन चालू पाहिजे. पण प्रत्येक जण प्रत्येकाच्या परीने नामस्मरण करतो. कोण रामकृष्ण हरी म्हणतं, कोण नर्मदे हर म्हणतं, कोण ओम नमः शिवाय म्हणतं. प्रत्येकाचा भाव वेगळा आहे देवाविषयी, बरोबर की नाही? प्रत्येकाचा देव सुद्धा वेगळा आहे. पण सर्वाभूती पाहे एक वासुदेव. बघा ना, आपण भाग्यवान आहे. आपल्याकडे गोदावरी मैया आहे, अनेक प्रकारच्या गंगा मैया आहेत, इकडे नर्मदा मैया आहेत. जसं गोदावरी मैयेचं स्नान महत्त्वाचं सांगितलंय तसं नर्मदा मैयेचं दर्शन महत्त्वाचं सांगितलं. आणि आपण भाग्यवान आहे. आपण कोरोनातून वाचलो आणि परिक्रमेला आलो. तसं मी अनेक ठिकाणी बोलत असतो अण्णा महाराज, खरंच आपण भाग्यवान. आपण संतांनंतर जन्माला आलो म्हणून आपण भाग्यवान. जर आपण संतांच्या अगोदर जर जन्माला येऊन गेलो असतो, देव काय, धर्म काय, ग्रंथ काय, हरिपाठ काय, परिक्रमा काय हे आपल्याला कळलं नसतं. म्हणजे आपण आपल्यासारखे अभागी कोणीच नसतं. तसं बघा ना, आपण नेहमी प्रवचनाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून अनेक प्रमाणे ऐकतो की हा देहच त्याच्यासाठी दिला. कशासाठी? देवे दिला देह भजना गोमटा आणि तोया झाला फाटा बाधिकेचा. याच देहात आल्यानंतर भगवंताची प्राप्ती करता येते मायबापांनो. म्हणून आपण परिक्रमा करतोय. पण परिक्रमा करत असताना कोणाची निंदा नाही झाली पाहिजे. प्रत्येकाविषयी प्रेम दाटलं पाहिजे. त्या भगवंताविषयी प्रेम भावना असली पाहिजे. त्या नर्मदा मैया विषयी प्रेम भावना असली पाहिजे. तरच आपली काय होती? परिक्रमा सफल होते. परिक्रमा का करावी? नामदेव महाराजांचं एक प्रमाण आहे, नामा म्हणे प्रदक्षिणा आणि त्यांच्या पुण्या नाही गणना. मग आपली नर्मदा मैयेचीच प्रदक्षिणा करायला सांगितली का? हो, नर्मदा मैयेचीच प्रदक्षिणा करायची. पण तुम्ही कोणत्याही ठिकाणी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जा, तिथं काय केली पाहिजे? प्रदक्षिणा केली पाहिजे. आणि प्रदक्षिणा करत असताना मुखामध्ये काय पाहिजे?
नामस्मरण पाहिजे, तरच आपली परिक्रमा पूर्ण होऊ शकते. तुम्ही कधी त्र्यंबकेश्वरला आला असाल ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला, तर आता थोडा काळ बदलत चालला. 5G नेटवर्क असल्यामुळे गर्दी खूप असते आणि बरेच लोक परिक्रमा करत असताना बडबड करत चालतात. त्यांची परिक्रमा काय सफल होत नाही. प्रत्येकाची परिक्रमा करण्याचं महत्त्व हे नामस्मरणाने पूर्ण होऊ शकतं. आणि त्या नामस्मरणाने होतं काय माहिती आहे का, अनुभूती घडते. आता तुम्ही पायी परिक्रमावाल्यांचा थोडासा इतिहास ऐकून असेल किंवा आम्ही आमच्या जीवनातलं सांगतो की आपल्याला सकाळी काहीतरी इच्छा झाली तर आपल्याला ती संध्याकाळी काय होते, प्राप्त होते. हे का घडतं माहिती आहे का, तर आपण परिक्रमा करत असताना आपल्या मुखामध्ये काय असतं, नामस्मरण. आणि नर्मदा मैया म्हणजे साक्षात भगवान शिवांची कन्या आहे, म्हणजे साक्षात कल्पवृक्ष आहे नर्मदा मैया. म्हणजे तुका म्हणे जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पूर्वी तसे. आपली आई आहे महाराज. ती मैया म्हणजे सांगू का काय, नर्मदा मैया म्हणजे जिवंतपणे सुख आणि हास्य प्राप्त करून देणारी नर्मदा मैया आहे. आणि मृत्यू पावल्यानंतर सुद्धा मोक्ष प्राप्त करून देणारी नर्मदा मैया आहे. नर्मदा परिक्रमा म्हणजे एक त्याग आहे. नर्मदा परिक्रमा म्हणजे एक साधना आहे. आणि ती परिक्रमा करण्याचं भाग्य आपल्याला प्राप्त झालंय. आणि हे प्राप्त ज्यांच्यामुळे झालं असे आपले सर्वांचे आदरणीय मार्गदर्शक श्री अण्णा महाराज यांच्या मार्गदर्शनाने आपण आज दुपारच्या ठेप्यावरती येऊन पोहोचलो आणि परिक्रमा करतोय. पण परिक्रमा करत असताना आपल्याला नामचिंतन करायचे. पण चिंतन करत असताना अनेक प्रकारचे तटावरती आश्रम आहेत, मान विभूती आहे, संत परंपरा आहे. तशी परिक्रमा ही कोणी केली सांगू का, पहिली कार्तिक स्वामींनी पहिली परिक्रमा केली, ती वाहनावर केली. म्हणून मला तरी असं वाटतं अण्णा महाराजांनी वाहनरूपी परिक्रमा चालू केली आणि कार्तिक स्वामींच्या माध्यमातून वाहनाने आपण परिक्रमा करतोय. पण पहिली परिक्रमा केली ही मला तर असं वाटतं पहिली परिक्रमा करणारे मार्कंडे ऋषी आहेत. आणि त्यांनी परिक्रमा, आता तशी पायी परिक्रमा करणं ही 4 महिने लागतात आपल्या संसारिकाच्या दृष्टीने. पण पायी परिक्रमा म्हणजे हे 3 वर्ष 3 महिने आणि 13 दिवसाची परिक्रमा आहे. त्यामध्ये चातुर्मास, पौर्णिमा, अमावस्या, एकादशी या दिवशी चालायचं नसतं आणि चातुर्मासाला एका ठिकाणी थांबायचं असतं. पण आपण संसारिक लोक आहोत आणि आपल्याला एवढं शक्य नाही. तर परिक्रमा नर्मदा मैयेची करतोय. पण ती परिक्रमा करत असताना आपल्याला अनेक संतांचं दर्शन होणार. त्या संतांचं सुद्धा, हे संत काहीतरी पूर्वजन्मीची त्यांची सुद्धा पुण्याई असेल म्हणून आज मैयेच्या तटावरती ते साधना करतात. बघा ना, आम्ही ज्यावेळेस पायी परिक्रमा करत असताना ज्यावेळेस इथे आलो, सियाराम बाबा चालत खाली आले आणि बाबांच्या हाताने हे छोटे छोटे पक्षी, प्राणी, खारुताई वगैरे ते भोजन करतात. इथे त्यांचं सुद्धा भाग्य आहे. आणि आपल्याला अशा महान संतांचं दर्शन आपल्याला आज पहिल्यांदाच दुपारच्या ठेप्यावरती ते झालंय. मग अशा संतांचं दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या चरणाची रजकण जरी प्राप्त आपल्याला झाले तर आपली जीवनामध्ये घातासना ही काय होणार आहे, म्हणजे आता आपल्याला संतांचं दर्शन झालं की आपल्या जीवनातील वासना काय होणार, नष्ट होणार. आणि मग आपल्या जीवनात काय होणार, आनंद होणार, नामस्मरण घडणार. मग रामनामे उपजे आवडी. त्या संतांचं दर्शन झाल्यानंतर आपल्याला नामाची काय होणार आहे, गोडी लागणार आहे. मग रामनामे उपजे आवडी आणि सुख घडोघडी. बघा ना, जेवढं परिक्रमेत सुख आहे ना तेवढं घरी सुद्धा आहे का, नाही ना. घरी आपल्याला ग्लास भरून घ्यावा लागतो, बरोबर की नाही, तांब्या भरून घ्यावा लागतो, जेवायला बनवावं लागतं. पण इथं सुख किती आहे, साक्षात बिस्लरीचं पाणी आपल्याला जागेवरती येतं. याच्यासारखं सुख आहे का,
जेवायला सुद्धा आपल्याला जागेवरती येतो. याच्यासारखं सुख आहे का परिक्रमेमध्ये? नाही महाराज, परिक्रमेत खूप आनंद आहे. आम्ही स्वतः अनुभवलाय, खूप आनंद आहे परिक्रमेत करण्यामध्ये. आम्ही ज्यावेळेस 2-3 वर्षापूर्वी आमच्या आई साहेब आणि आमच्या सौभाग्यवती महाराष्ट्रातील ख्यातनाम भागवताचार्य श्री हरिभक्तपरायण कावेरी महाराज घुमरे, आम्ही तिघही परिक्रमेला आलो. त्यावेळेस लोक आम्हाला बघायचे, संत सुद्धा विचारायचे, अरे आत्ताच्या कलियुगामध्ये सासूचं आणि सुनेचं काय होत नाही, पटत नाही, पण तुम्ही सासू सुना परिक्रमेला आलात, किती मोठं भाग्य आहे. आणि परिक्रमा करत असताना खूप आनंद आहे महाराज, जीवनामध्ये खूप आनंद आहे. परिक्रमा करत असताना किती आनंद आहेत मी सांगून गेलो. आपल्याला सर्व आयतं मिळतं, त्याच्यासारखं सुख आपल्याला कुठेच नाही. का सुख आहे माहिती आहे का? संतांजवळ सुख आहे आणि भगवंताजवळ सुख आहे. सुख तर भगवंताजवळ आहे, पण आपल्याला ते सुख घ्यायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा संतांची प्राप्ती करावी लागेल. आणि संतांची प्राप्ती झाली की मग तो भगवंत आपल्याला प्राप्त होतो. आणि मग सुख कोणाजवळ आहे? त्या भगवंताजवळ. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय एका ठिकाणी सांगतात, आपुला तो एक देव करूनी घ्यावा आणि तेने विन जीवा सुख नव्हे. सुख जर, आता मला एक सांगा आजी, आपण तुमचं वय जवळजवळ किती असेल? 70 असेल. आतापर्यंत 70 वर्षापासून तुम्ही प्रपंच करत आहात किंवा प्रपंचाच्या गोष्टी ऐकत आहात. तुम्ही प्रपंच कशासाठी करतात मी तुम्हाला सांगून जातो. सुखाची प्राप्ती करण्यासाठी किंवा सुखाची प्राप्ती व्हावी यासाठी आपण काय करतो? प्रपंच करतो. म्हणजे आपण प्रपंचामध्ये काय शोधतो? सुख शोधतो. पण आपल्याला अजूनपर्यंत सुख सापडलेलं नाही. मग सुख कुठे आहे माहिती आहे का? भगवंताच्या दुकानात. आणि दुःख आहे संसाराच्या बाजारात. संसार नगरी बाजार भरला बाई, सार नगरी बाजार भरला बाई, यात सुख पाही यात सुख पाही, यात सुख पाही त्यात सुख पाही, संसार नगरी बाजार भरला बाई. त्या संसारात सुख शोधतो पण सुख सापडत. संसाराचं अनेक संतांनी वर्णन केलंय. संसार कसा आहे? आपण नेहमी हरिपाठात सुद्धा म्हणतो, लटिका व्यवहार आणि सर्व हा संसार, वाया येर झार. पण आपलं कसं आहे माहिती आहे का? आपण एका कानाने ऐकतो आणि दुसऱ्या कानाने कीर्तन प्रवचन एकदा झालं, कपडे एकदा झटकले की नरमध्ये हर बघ चालला पुढे, नाही का? पण सुख संसारात नाही, भगवंताजवळ सुख आहे मायबापांना. मग तो भगवंत प्राप्त करायचा असेल तर संतांच्या सानिध्यात जावं लागतं. संतांची एकदा प्राप्ती झाली, त्यांचं रजकण आपल्याला प्राप्त झालं, तेव्हा संतांचं दर्शन नाही झालं तरी चालेल. पण संत ज्या भूमीत राहतात किंवा ज्या भूमीतून चालतात, त्या भूमीची धूळ जरी आपल्या मस्तकाला जरी लागली ना, तरी आपल्याला संतांचं दर्शन घडलं असं आपण समजायचं. संतांचं दर्शन होते, वासना मुळापासून नष्ट होते. मग काय होतं? मग रामनामे उपजे आवडी आणि सुख घडू घडी. त्या रामनामाची गोडी आपल्याला लागते, प्राप्त होते आणि सुखाची सुद्धा आपल्याला प्राप्त होते. पुढे काय सांगतात जगद्गुरु तुकोबाराय? कंठी प्रेम दाटे आणि नयनी नीर लोटे आणि हृदयी प्रगटे रामरूप. त्या भगवंताचं सतत नामचिंतन करत जर राहिलो ना, ते त्या कंठामध्ये आपलं सेव होतं. बघा, आपला हा एक मोबाईल आहे. मोबाईल देहरूपी काय आहे? आता सध्या तुमच्या भाषेत सांगतो, कारण की प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल आहे. आणि हा अँड्रॉइड मोबाईल आपण जसं सेव्ह करू काय होणार आहे? त्यामध्ये जसा फोटो काढला, एखादा वाकडा फोटो काढला तरी तो वाकडा सेव्ह होणार आहे. तो का सरळ होईल का? नाही होणार. तसं आपण आपल्या देहामध्ये चांगल्या प्रकारचे विचार जर सेव्ह केले तर ते काय होणार आहे? आपल्या हृदयापर्यंत ते जाणारे, पोचणारे. आणि हृदयापर्यंत पोचल्यानंतर त्या भगवंताची प्राप्ती आपल्याला होणार आहे.
तसा भगवंत आपल्या हृदयात ज्ञानोबारायांनी सांगितला, ज्ञानोबारांची ओवी आहे, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, का भ्रांतासी एकामू विषयावरी. मी राम तुमच्या हृदयामध्ये आहे, पण तुम्ही या सर्व विषयाच्या नादी लागल्यानंतर माझं दर्शन तुम्हाला होऊ शकत नाही. तो राम, तो भगवंत आपल्या हृदयात आहे. तो जर प्राप्त करायचा असेल ना, आपल्याला हे सर्व विषय, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, हे सर्व बाजूला ठेवावं लागतील आणि तरच आपल्याला तो भगवंत दिसणार आहे, भेटणार आहे, मिळणार आहे. म्हणून आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती करायची, कंठामध्ये त्याचं नामस्मरण धारण करायचंय आणि धारण केल्यानंतर कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे आणि हृदयी प्रगटे रामरूप. त्या हृदयामध्ये हृदयी प्रगटे रामरूप म्हणजे काय हो? त्या भगवंताविषयी चांगले विचार. नुसते भगवंताविषयी चांगले विचार का? नाही ना. आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये जर भगवंत सांगितलाय, काय बरोबर की नाही ज्ञानोबारायांनी, तर आपण कोण आहे? ममैव अंशो जीव लोके, त्या भगवंताचेच अंश आहोत. मग आपले विचार दुसऱ्याबद्दल सुद्धा कसे असले पाहिजे? चांगले पाहिजे. नाही तर आपण नको ते विचार करतो आणि आपण आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतो. मायबापांनो, जीवनामध्ये ही बुद्धी दिली आहे, सद्विचार करा. सद्विचार केल्याने काय होईल माहिती आहे का? मी तुम्हाला अगोदर सांगून गेलो, आपण आपल्या मोबाईलमध्ये जर चांगलं सेव्ह केलं तर मोबाईल कसा राहील? चांगला चालेल. आणि आपल्या मोबाईलमध्ये जर वाईट काही जर सेव्ह केलं, जास्त डाटा, विनाकारण जो डाटा असतो तो जर सेव्ह केला तर मोबाईल काय होतो माहिती आहे का? हँग होतो. हां, मावशींनी सांगितलं, मोबाईल कसा होतो? हँग होतो. आणि मग तो मोबाईल काय होतो? बंद पडतो. आणि बंद पडलेला मोबाईल आपण वापरत, जेणेकरून आपण एखादा फेकून देतो, नाही तर मग एखाद्याला वापरायला देऊन टाकतो. मग आपला हा एक मोबाईल आहे, आपल्याला काहीतरी चांगलं सेव्ह करायचं. या मोबाईलमध्ये काय सेव्ह करायचं? चांगले विचार सेव्ह करायचे. कोण्याही जीवाचा नगडो मत्सर आणि वर्म सर्वेश्वर पूजनाचे. पूजन करायचंय आपल्याला, नित्यनेम करायचं आहे. पण एकमेकाविषयी जर राग द्वेष मनात जर असेल तर आपली पूजा सुद्धा सफल होणार नाही. म्हणून सद्बुद्धीने चांगला विचार केला पाहिजे. अजून या देहामध्ये काही अवयव दिलेत, त्या अवयवाला सुद्धा भगवंताने काम दिलेलं आहे. हे हात कशासाठी दिलेत माहितीये का? भांडणं करायला दिलेत का? नाही ना. कशासाठी दिलेत? भजनात बसल्यानंतर, कीर्तनात बसल्यानंतर, सत्संगात बसल्यानंतर ते टाळी वाजवण्यासाठी दिले. हे डोळे कशासाठी दिलेत माहितीये का? सकाळी उठल्यानंतर त्या भगवंताला बघण्यासाठी. त्याची चतुर्भुज रूपी मूर्ती असलेली ती आपल्या डोळ्याने पाहावी आणि नंतर ती आपल्या कुठं होते? हृदयामध्ये सेव होते. हे डोकं कशासाठी दिलं? नको तिथं चालवायला का? हा, कशासाठी दिलं? हे डोकं त्या भगवंताच्या चरणावरती नतमस्तक होण्यासाठी दिलंय. त्या संतांच्या चरणावरती नतमस्तक होण्यासाठी दिलंय. बघा ना, हे पाय सुद्धा कशासाठी दिलेत माहितीये का? संत सांगतात, जव हे सकळ सिद्ध आहे आणि हात चालावया पाय आणि तव तू आपुले स्वैत पाहे तीर्थयात्रे जाय चुको नको. जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत तीर्थयात्रा होते, नाही तर होऊ शकत नाही. पाहिलेला घडलेला अनुभव सांगून जाईल. आम्ही ज्यावेळेस ओंकारेश्वरवरून परिक्रमा करत निघालो पायी, समुद्र प्रवास असतो, आपल्याला लागणारच आहे. समुद्र प्रवास आम्ही पहाटे 3-3:30ला त्या नावेत बसवत होतो. तर बसत असताना आता आपण जशी गाडीने परिक्रमा करतोय त्या ठिकाणी गाडी आलेली होती आणि गाडीने परिक्रमा करणारे लोक सुद्धा त्या ठिकाणी नावेत बसत होते. पण 8 जणांनी एका माणसाला धरून त्या नावेत बसवत असताना तो माणूस त्या नावेत पडला. त्याचं वय कमीत कमी 80-85 वयाचा ती व्यक्ती असेल, तो माणूस असेल. तो माणूस त्या नावेत पडल्यानंतर आम्ही सगळे रडायला लागलो. आमची आई, आमच्या धर्मपत्नी, आम्ही, आणि एकमेकाकडे पाहून रडत असताना आम्हाला प्रत्येकाला अनुभव आला, अरे आम्हाला ज्ञानोबारायांनी लवकर बुद्धी दिली. जवळ हे सकळ सिद्ध आहे
मी न राहून एका माणसाला विचारलं, म्हणलं बाबा तुम्ही 8 जणांनी त्या माणसाला धरून त्या नावेत बसवत होते, तरी ती व्यक्ती त्या नावेत पडली, याचं काय कारण? म्हणे महाराज याला आत्ता कुठंतरी परमार्थ करायचं सुचलं, यानं आयुष्यभर याचं त्याचं कुटाळच केलं आणि आत्ता याला परिक्रमा करण्याची इच्छा झाली, म्हणून आम्ही याला गाडीने परिक्रमेला घेऊन आलो. अहो मान्य आहे म्हटलं, तुम्ही गाडीने परिक्रमेला घेऊन आलात, पण 8 जणांनी धरून त्या माणसाला नावेत बसवत असताना तरी ती व्यक्ती पडली. आणि महाराज असा एकही आजार नाही का तो त्या माणसाला आजार नाही. प्रत्येक आजाराने ग्रासलेला आहे. बघा ना, आपल्याला कोणला शुगर, बीपी, डायबिटीस, साखर, गूळ, शेंगदाणे असे प्रकारचे आजार आपल्या जीवनात आहेत. पण ते आजार जर घालवायचे असेल ना मायबापांनो, त्याचं एकमेव कारण पथ्य नाम विठोबाचे. ब्रह्मरस घेई काढा. आपण अनेक प्रकारचे औषधं घेत बसतो, पण ब्रह्मरस म्हणजे काय? नामस्मरण. आणि ते नामस्मरण आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त करायचंय. मग ती व्यक्ती त्यावेळेस पडली, त्यावेळेस आम्हाला अजून आमचा कंठ दाटून आला आणि आम्ही रडत सुटलो. अरे ज्ञानोबराय तुकोबरांनी आपल्याला लवकर बुद्धी दिली आणि मैयेने लवकर कृपा केली की या वयातच परिक्रमा होते, म्हणजे जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चाला वया. आम्ही ज्यावेळेस आमच्या दोघांचं वय बघायचे, आजही परिक्रमावासींचे आम्हाला तटावरून फोन येतात, बाबाजी कब आने वाले हो. आता आमचं कसं आहे, आम्ही पारमार्थिक क्षेत्रातले लोक, म्हणजे तुम्ही पण आहेत, तो काही विषय नाही, पण आम्ही कीर्तनकार, प्रवचनकार, लोकांना उपदेश करणारे. मग त्या हिंदी भजनं म्हणायच्या आणि मी आपला ढोलक वाजवायचो. महाराज मैयेची एवढी कृपा आहे, आम्हाला अण्णा महाराज कुठेच भोजन बनवायची गरज पडलेली नाही. पायी परिक्रमावासींना काही ठिकाणी सदाव्रत देतात आणि भोजन बनवण्याची पाळी येते, पण आम्ही आमच्या जीवनामध्ये सांगतो खूप भाग्यवान आहे. कुठंच बनवलं नाही भोजन. का? संतांच्या सानिध्यात जायचो आणि त्या संतांना लगेच कळायचं वेशभूषा. मी ढोलक घ्यायचो, वाजवायचो, त्या हिंदी भजनं म्हणायच्या. ते संत काय म्हणायचे सांगू? आप भजन सुनाव, हम आपको भोजन खिलाते. किती भाग्यवान आहे. म्हणून मी सांगून गेलो, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. मी तर सतत नर्मदा मैयेच्या बाबतीत कीर्तनाच्या माध्यमातून सांगत असतो आणि मी नर्मदा मैयेला सुद्धा वैयक्तिक सांगतोय की कोणत्याही युनीमध्ये जन्माला घाल, पण एक का होईना परिक्रमा करून घे. काय? कोणत्या योनीमध्ये, कुत्र्याच्या घाल, मांजराच्या घाल, डुकराच्या घाल, मनुष्याच्या घाल, पण कोणत्या योनीमध्ये, पण जीवनात आल्यानंतर, जन्माला आल्यानंतर एक का होईना पायी परिक्रमा करून जीवनाचं आमचं कृतार्थ कार्य आमचं पूर्णत्वाकडे जावं, ही नर्मदा मैयेच्या चरणी मी दरवर्षी प्रार्थना करत असतो. आणि परिक्रमा जोपर्यंत हातपाय चालतात आपण इथं होतो, जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत तीर्थयात्रा होते. आता आपल्याला साधं गावातल्या मंदिराकडे सुद्धा जायला हातपाय दुखतात, मनका दुखतो, कंबर दुखतं, पाठ दुखते. पण आता जोपर्यंत बघा ना, आपण देवाला म्हणजे भगवंताला फुलं वाहतो, बरोबर की नाही? फुलं वाहत असताना आपण ताजे वाहतो का शिळे वाहतो? ताजे वाहतो, बरोबर की नाही? आणि त्यातलं जर एखादं सुकलेलं जर असेल तर आपण काय करतो? टाकून देतो. मग आपण जोपर्यंत ताजं चव्हाणं आहे तोपर्यंत आपण का भगवंताला अर्पण होऊ नये, बरोबर की नाही? म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत तीर्थयात्रा होते. प्रत्येक अवयवाला या देहात महत्त्व दिले. देह फार महत्त्वाचा आहे महाराज. याच देहात आल्यानंतर भगवंताची प्राप्ती होते. याच देही घडे देवाचे भजन आणि अनेक हे ज्ञान नाही कोठे. बघा ना, भगवंताने आपल्याला या देहाला महत्त्व का दिलं माहिती आहे का? हा देह इतका भाग्यवान आहे. मनुष्य शरीर म्हणजे एक जंक्शन स्टेशन. काय जंक्शन स्टेशन? याच देहात आल्यानंतर आपल्याला वैकुंठात सुद्धा जाता येतं. याच देहात आल्यानंतर आपल्याला नर्मदा मैया परिक्रमा करता येते. याच देहात आल्यानंतर आपल्याला कैलासात जाता येतं. याच देहात आल्यानंतर आपल्याला मृत्यूलोकात जन्माला येता येतं. याच देहात आल्यानंतर आपल्याला नरकात सुद्धा जाता येतं. म्हणजे मनुष्य शरीर काय आहे? एक जंक्शन स्टेशन आहे. जंक्शन स्टेशन रेल्वे गाडीचं असतं बघा, बरोबर की नाही? त्या जंक्शन स्टेशनवरून गाडी पुण्याकडे जाते, मुंबईकडे जाते, दिल्लीकडे जाते.
इकडे येते का? हा, इकडे येते, बरोबर की नाही? ओंकारेश्वर पर्यंत येते. म्हणजे प्रत्येक ठिकाणी गाड्या काय होतात, जातात. रेल्वे गाडीचं जंक्शन स्टेशन असतं, बरोबर की नाही? तसं मनुष्य शरीर एक जंक्शन स्टेशन. याच देहात आल्यानंतर आपल्याला कैलास, स्वर्ग, मृत्यू सगळीकडे जाता येतं. का कधी तुम्हाला आठवलं आपल्या घरी एखादी म्हैस पाळली आणि त्या म्हशीने कधी एकादशी केली? आठवलं काजी? कारण की म्हशी कधी एकादशी करत आणि ज्या एकादशी करत नसतील त्या कोण? असं तुम्ही म्हणा. याच देहात आल्यानंतर भगवंताची प्राप्ती करता येते. बघा ना, आपला जो काही आनंद चालू आहे ना कलियुगामध्ये भगवत नामचिंतनाचा, हे स्वर्गातील देवलोकांना सुद्धा दुर्लभ आहे. म्हणून ते स्वर्गातील देवलोक सुद्धा तुकोबराय म्हणतात, ते इच्छा करतात स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा आणि मृत्यू लोकी व्हावा जन्मावा, किंवा यलोकीचा हा देव इच्छिताती पाय, पण त्यांना तो मिळत नाही. तो मिळाला कोणला माहितीये का? आपल्याला. म्हणजे आपल्याला काय मिळाला? आपल्याला मुळात देह मिळाला, म्हणून आपण काय भाग्यवान आहे. पण देहात आल्यानंतर आपल्याला या देहाचं महत्त्व काय झालं पाहिजे, कळालं पाहिजे. पण आपल्याला देहाचं महत्त्व कळत नाही.